अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती काय आहे, किती सीटा अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये आहे, जाणून घेऊ. आपल्यासोबत माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आहे. काय त्यांच्या प्रतिक्रिया? 74 सीट आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक लढवत आहे. बाकी ठिकाणी आम्ही युती केलेली आहे. एका ठिकाणी रिपब्लिकन पार्टी, संयुक्त रिपब्लिकन पार्टीला एक सीट दिलेली आहे. काही उमेदवार आम्ही शिवसेना, उद्धव ठाकरे गटासाठी सोडलेले आहेत. पण काँग्रेस 74 ठिकाणी स्वतः लढत आहे आणि मला विश्वास आहे की सर्वात मोठी पार्टी म्हणून काँग्रेस निवडून येईल. काँग्रेसच्या उमेदवारांना फार चांगला प्रतिसाद सर्वकडे मिळत आहे. 2017 मध्ये आपण स्वतः भाजपाचे आमदार होते आणि 45 सीट आली होती. हा आता त्यावेळेस जे आपले कार्यकर्ते होते, त्यावेळेस जे आपले नगरसेवक होते, आपल्या ताकदीने निवडून आणले. हा पण 45चा आकडा कायम राहील. मी जे तमाशा भारतीय जनता पक्षाचा पाहिला असेल की एकमेकाचेच कपडे फाडणे, एकमेकाच्या विरोधामध्ये विरोधामध्ये स्टेटमेंट काढणे, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये काँग्रेसचा झेंडा आम्ही लावू या प्रकारच्या वल्गना करणे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पैसे देऊन तिकीट वाटली असा आरोप करणे, या सगळ्या गोष्टी जेव्हा मी होतो तेव्हा नव्हत्या आणि एक चांगलं वातावरण तेव्हा निर्माण केलेलं होतं. त्यामुळे त्या 45 सीटा आलेल्या होत्या. आजचं वातावरण भारतीय जनता पक्षाचं फार गोंधळाचं आहे. कोण कोणाचे पाय खेचून राहिलं आणि कोण कोणाला आतून पाडण्यासाठी प्रयत्न करून राहिलं हे सगळं अमरावतीकरांना माहित आहे. इतकी वाईट परिस्थिती भारतीय जनता पक्षाची होणार आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे अमरावती महानगरपालिकेमध्ये, की ते लोकांना लक्षात येईल की चांगलं नेतृत्व नसलं म्हणजे कशी अधोगती होते याचं उदाहरण या महानगरपालिकेत तुम्हाला दिसेल. जर आपली काँग्रेसच्या ज्या सीटा आल्या, बहुमतामध्ये जर सीट नाही आल्या, तर कोणा कोणा पार्टीला सोबत घेऊन गठबंधन करू? आम्ही समविचारी पक्षासोबत आम्ही युती करू. त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, शरद पवार यांचा काँग्रेस पक्ष असेल किंवा कोणताही पक्ष जो सेक्युलर आहे आणि जो आमच्या विचारधारेशी मिळता जुळता आहे त्या पक्षासोबत आम्ही युती करू. कोणत्याही अशा पक्षासोबत युती करणार नाही की जी पक्ष धर्मांध आहेत, जो पक्ष जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेवर येऊ इच्छितो, अशा कोणत्याही पक्षासोबत आम्ही युती करणार नाही. शेवटचा प्रश्न, अमरावतीच्या विकासासाठी काळाची गरज काय 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 जे जे आपण काम आणले होते, उडानपूल फ्लायओव्हर जे आणण्याचं सर्वात मोठं काम आपण या ठिकाणी केलं होतं, पण कुठेतरी आता जे रखडलेले काम आहेत मनपाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. एकीकडे स्मार्ट सिटी म्हणतात बावनकुळे साहेब. खरं तर बावनकुळे साहेबांचा मला म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटते की बावनकुळे साहेब एक एक त्याला काय म्हणतात, ऍक्टिव्ह पालकमंत्री ज्याला म्हणतो, की तो वारंवार अमरावतीत येतो. त्यांना दिसत नाही का अमरावतीची किती अधोगती झाली, अमरावती शहर कसं उद्ध्वस्त झालं आणि हे उद्ध्वस्त कोणी केलं? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रशासकाच्या माध्यमातून जो प्रचंड भ्रष्टाचार केला, मग तो कचऱ्यामध्ये असो, तो रस्त्यामध्ये असो, तो कोणतंही काम अरे टक्केवारी 20-30% आणि त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीने या अमरावती शहराची धूळदाण केली. अहो, एकाच घरामध्ये 30-30% नवऱ्याला अलग, बायकोला अलग, मुलाला अलग, असे 30-30% समजा हे टक्केवारी जात असेल. 10% अधिकाऱ्यांना, 10% त्या कॉन्ट्रॅक्टरचा स्वतःचा फायदा, म्हणजे 50% जर तुमचे वाटण्यात जात असतील तर अमरावती शहरातील रस्ते, अमरावती शहरातील जी कामं झाली 1 वर्षाची, 1-1.5-2 वर्षापासून त्याच्या पहिले ज्या आमदार होत्या त्यांच्या काळातली कामं, ती कामाची जर तुम्ही क्वालिटी जर पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार. मी एकच उदाहरण सांगतो, 20-15 वर्षापूर्वी मी एकच रस्ता केला होता. आजही तो रस्ता जाऊन पाहून घ्या की जो आपला दवा बाजारचा जो रस्ता आहे रॉयली प्लॉट मधला, तो रस्ता आज 20 वर्ष झाले त्या रस्त्याला एवढीशी हे झालेली नाही, त्याची खराब झालेला नाही. आणि काल केले रस्ते, मला तर एका जणांनी सांगितलं, भाऊ मुस्लिम एरियामध्ये जे रस्ते केलेले आहे, बोले यदि कुत्ता मुता तो बोले ग्रामर उखड जाता है. म्हणजे ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यांनी या अमरावती शहरामध्ये या आमदार महोदय ताईसाहेब आहे आमच्या सुलभाताईने काय केलं सांगा बरं. 5 आणि 6 वर्ष होऊन झाले. मला एक फक्त हवेतल्या गोष्टी, हे उडान पूल कर देंगे वो जे लोक आपलं नेहरू मैदान विकासासाठी निघाले होते, ते लोक त्यांच्या सगळ्या बिल्डर, ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांच्यातून गुंतून पडलेले लोक आहे आणि यांच्या घरात एवढा मोठी टक्केवारी जाते की पूर्ण अमरावती शहर बर्बाद होऊन गेले.
शेवटचा विषय की शहरात पाणी पुरवठा एक दिवस आड होते. शहरामधला जो उडान पूल आहे, तो जो रेल्वेचा ब्रिज आहे, त्याचा सुद्धा मुद्दा सगळे सगळे तुम्ही कोणताही मुद्दा घ्या ना, या अमरावती शहरात मी जरी विधानसभेला पराभूत झालो असेल, तर हे माझं शहर आहे म्हणून जे रखडलेले प्रकल्प आहे यांच्यामध्ये धबक नव्हती, ताकद नव्हती, यांच्या शब्दाला किंमत नव्हती, किंवा त्यांच्या शब्दाला किंमत असतील तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते वापरत होते. शेवटी मला हायकोर्टातून सगळं करावं लागलं. एअरपोर्ट हायकोर्टातून आणला, उडानपूल हायकोर्टातून आणला. आता माझा भुयारी गटर योजना ची PL दाखल झालेली आहे. राजकारणाचा उडानपुराचा कुठे पायपोस करायच्या पायात नाही. तुम्ही तो अशा सगळ्या गोष्टी जर लक्षात आला की हे जनप्रतिनिधी फक्त का पैसे खाण्यासाठी अमरावती शहरामध्ये निवडून आलेले आहेत का? यांना थोडी शरम वाटली पाहिजे, या लोकांना थोडीशी लाज वाटली पाहिजे की लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण त्या विश्वासाचा विश्वासघात करतोय. एकही प्रकल्प, आणि जे प्रकल्प केले त्या प्रकल्पाची तुम्ही जर क्वालिटी पाहिली मग तुम्हाला लक्षात येईल. आम्ही आता ही निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांचा क्वालिटी कंट्रोल करणं आम्ही तपासणार आहोत. आणि जो भ्रष्टाचारी ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी टक्केवारी केली आहे, त्यांना लोकांसमोर उभे करणार आहोत. काय आव्हान करणार मतदारांना? मी लोकांना मतदान करीत, तुम्ही हे बघा, माझ्या काळामध्ये हे अमरावती शहर संपूर्ण देशामध्ये 16व्या नंबरचं चांगलं शहर होतं आणि महाराष्ट्रातल्या 4थ्या नंबरचं. पहिल्या नंबरचं पुणे होतं, दुसऱ्या नंबरचं नवी मुंबई होतं, मधात आणि 4थ्या नंबरचं सर्वात चांगलं शहर, नागपूरपेक्षाही सर्वात चांगलं शहर होण्याची निवड झाली होती. आज ते शहर शेवटच्या 4 मध्ये आलेलं आहे, कारण की यांनी इतका प्रचंड त्या कचऱ्यामध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार केला की कचऱ्याचे ढीगचे ढीग झालेले आहे. हे सगळं जर असेल ना, या अमरावती शहराला जर पुन्हा शिस्त लावायची असेल, या अमरावती शहराला पुन्हा चांगलं शहर म्हणून करायचं असेल, तर मी माझ्यावर विश्वास ठेवा. काँग्रेसचे उमेदवार बहुमताने निवडून द्या. या शहराला पुनश्च महाराष्ट्रातलं नाही देशातलं एक अग्रगण्य शहर, चांगलं शहर म्हणून नावारूपास आणील, ही ग्वाही मी तुम्हाला या प्रसंगी देतो.